गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात एक प्रश्न सातत्यानं चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व कोणाकडे जाणार? या चर्चेत सर्वाधिक घेतलं जाणारं नाव म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. अनेक राजकीय विश्लेषक त्यांना मोदींचे सर्वात विश्वासू सहकारी मानतात, तर काहींच्या मते भाजपच्या संघटनात्मक बळामागं अमित शहा यांची मोठी भूमिका आहे. त्यामुळे भविष्यात पक्षाचं नेतृत्व त्यांच्याकडे जाऊ शकतं, अशा चर्चा वेळोवेळी रंगताना दिसतात. मात्र या चर्चांमागचं वास्तव नेमकं काय आहे हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता या सगळ्या चर्चा येतात कुठून? तर केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार यावरून. आणि इथेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उपपंतप्रधान पदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. आता हा फक्त मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय नाही, तर भाजपच्या भविष्यातील नेतृत्वाशी जोडलेला प्रश्न आहे. पण या चर्चांमध्ये किती तथ्य आहे आणि किती राजकीय अंदाज? भाजप खरंच पुढच्या नेतृत्वाची तयारी करत आहे का? आणि अमित शहा यांचं नाव इतकं चर्चेत का आहे? हाच विषय आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र. तर बघा, सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवं की भारताच्या संविधानात किंवा कायद्यात पंतप्रधानांचा वारसदार आधीच ठरवण्याची कोणतीही व्यवस्था नाही. लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवणारा पक्ष किंवा आघाडी आपल्या संसदीय पक्षाचा नेता निवडते आणि त्यानंतर राष्ट्रपती त्या नेत्याला पंतप्रधान म्हणून नियुक्त करतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला आधीच पुढचा पंतप्रधान किंवा राजकीय वारसदार घोषित करणं ही अधिकृत प्रक्रिया नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा या मुख्यतः राजकीय अंदाज आणि विश्लेषणांवर आधारित आहेत. अमित शहा यांच्या नावाची चर्चा होण्यामागेही काही ठोस कारणं आहेत. गेल्या 10-12 वर्षात केंद्र सरकारच्या जवळपास प्रत्येक मोठ्या निर्णयामध्ये अमित शहा यांची भूमिका ठळकपणे दिसून आली. कलम 370 हटवण्यापासून नागरिकत्व सुधारणा कायदा, पक्षाची निवडणूक रणनीती, त्यानंतर राज्यांमधील सरकार स्थापनेची गणितं, संघटनेचा विस्तार आणि अनेक महत्त्वाचे राजकीय निर्णय, या सगळ्यात अमित शहा हे मोदींच्या सर्वात विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून पुढे आले. किंबहुना गुजरातचं राजकारण 360 डिग्री फिरून मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री ते थेट देशाचे पंतप्रधान करेपर्यंत अमित शहा हे पिक्चरमधील सगळ्यात महत्त्वाचे पात्र ठरले. त्यामुळं सरकारमध्ये त्यांचं स्थान आधीपासूनच प्रभावी आहे. अशा परिस्थितीत जर त्यांना उपपंतप्रधानपद दिलं गेलं तर तो केवळ अतिरिक्त दर्जा नसेल, तर मोदी सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेचं औपचारिक क्रमांकन अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न म्हणून त्याकडे पाहिलं जाऊ शकतं. विशेष म्हणजे देशात उपपंतप्रधानपद संविधानानं बंधनकारक नसतानाही जेव्हा जेव्हा हे पद देण्यात आलं तेव्हा त्यामागं मोठा राजकीय संदेश दडलेला होता. त्यामुळे अमित शहा यांच्या नावाची चर्चा केवळ पदापुरती मर्यादित नाही, तर भाजप भविष्यात कोणत्या नेतृत्व मॉडेलकडे जात आहे याचाही संकेत म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाऊ शकतं. दुसरा महत्त्वाचा राजकीय दृष्टिकोन म्हणजे भाजपची दीर्घकालीन रणनीती. नरेंद्र मोदी हे आजही भाजपचे निर्विवाद राष्ट्रीय नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाबाबत पक्षाकडून कोणताही अधिकृत प्रश्न उपस्थित झालेला नाही. मात्र कोणताही मोठा राष्ट्रीय पक्ष भविष्यातील नेतृत्वाचा विचार पूर्णपणे हा बाजूला ठेवतच नाही. पुढील लोकसभा निवडणुका, विविध राज्यातील विधानसभा निवडणुका आणि बदलत जाणारं राष्ट्रीय राजकारण लक्षात घेता पक्षातील क्रमवारी आणि नेतृत्वाची रचना अधिक स्पष्ट करण्याची गरज भविष्यात निर्माण होऊ शकते. अशावेळी अमित शहा यांना उपपंतप्रधानपद दिलं गेलं तर त्याचा अर्थ पुढचे पंतप्रधान निश्चित झाले असा अजिबात होणार नाही. पण पक्ष आणि सरकार या दोन्ही पातळ्यांवर मोदीनंतर सर्वाधिक प्रभावी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असल्याचा राजकीय संदेश हा मात्र नक्की जाऊ शकतो. म्हणूनच सध्या सुरू असलेल्या चर्चा केवळ एका पदाबद्दल नाहीत, तर भाजपच्या पुढच्या दशकातील सत्ता केंद्राची रचना कशी असेल याबद्दलच्या चर्चा आहेत. त्यामुळे या चर्चेकडं अफवा म्हणून नव्हे, तर बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर समजून घेण्याची गरज आहे. अनेक राज्यातील निवडणुका, पक्षाची रणनीती आणि केंद्रीय नेतृत्वातील त्यांचा प्रभाव यामुळे ते पक्षातील सर्वात ताकदवान नेत्यांपैकी एक मानले जातात. नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेला त्यांचा दीर्घकालीन राजकीय प्रवासही या चर्चेला अधिक बळ देतो. मात्र याचा अर्थ तेच निश्चितपणे पुढचे पंतप्रधान होतील असा निष्कर्ष काढता येत नाही. भाजप हा संघटनात्मक पक्ष मानला जातो. पक्षातील महत्त्वाचे निर्णय हे केवळ एका व्यक्तीवर अवलंबून नसून केंद्रीय नेतृत्व, संसदीय मंडळ, संघटन आणि त्यावेळची राजकीय परिस्थिती या सर्व बाबींचा विचार करून घेतले जातात. याशिवाय पक्षात अनेक अनुभवी नेते, केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे भविष्यात नेतृत्वासाठी एकापेक्षा जास्त पर्याय असू शकतात. म्हणूनच आजच्या घडीला अमित शहा हेच नरेंद्र मोदी यांचे राजकीय वारसदार आहेत असा कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. सध्या सुरू असलेल्या चर्चा या माध्यमांमधील विश्लेषण, राजकीय घडामोडी आणि विविध तर्कांवर आधारित आहेत. भविष्यातील लोकसभा निवडणुका, पक्षाची रणनीती आणि त्यावेळची राजकीय परिस्थिती यावरच भाजपच्या पुढील नेतृत्वाचा निर्णय अवलंबून असेल. यामुळं या विषयाकडं अफवा किंवा दाव्यापेक्षा तथ्यांच्या आधारे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरतं. आता प्रश्न असा आहे की अचानक ही चर्चा इतकी वाढली का?
त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना आलेला वेग. दिल्लीत भाजपच्या संघटनात्मक बैठका सुरू आहेत. पक्षाच्या नवीन राष्ट्रीय टीमची चर्चा सुरू आहे. काही केंद्रीय मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होऊ शकतो, तर काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते. अशा बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे प्रत्येक फेरबदलामागं राजकीय संदेश कायम असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राजकारणात अनेकदा पदापेक्षा त्या पदामागचा संदेश महत्त्वाचा असतो. समजा अमित शहा यांना उपपंतप्रधानपद दिलं गेलं तर त्याचा अर्थ ते पुढचे पंतप्रधान ठरणार असा होत नाही. मात्र पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचं स्थान आणखी मजबूत झाल्याचा राजकीय संदेश नक्कीच जाऊ शकतो. कारण उपपंतप्रधान हे पद संविधानानं बंधनकारक नाही. देशात अनेक पंतप्रधानांनी उपपंतप्रधानांशिवाय सरकार चालवलं आहे, तर काही काळ हे पद देऊन राजकीय समतोलही साधण्यात आला आहे. त्यामुळे हे पद दिलं गेलं तर त्यामागं केवळ प्रशासकीय नाही तर राजकीय गणितही असू शकतं. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आगामी विधानसभा निवडणुका. बिहारसह काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत. त्यानंतर पुढच्या काळात इतर राज्यांच्याही निवडणुका आहेत. अशा वेळी केंद्र आणि संघटना यांच्यात समन्वय साधण्यासाठी काही मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. काही विद्यमान मंत्र्यांना पक्ष संघटनेत पाठवणं आणि त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देणं ही भाजपची जुनी रणनीती राहिली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराकडे केवळ एक खाते वाटप म्हणून पाहता येणार नाही. एकंदरीतच सध्या अमित शहा यांच्या उपपंतप्रधानपदाच्या चर्चा या राजकीय अंदाजावर आधारित आहेत. अधिकृत निर्णय अजून झालेला नाही. मात्र दिल्लीत सुरू असलेल्या हालचाली आणि भाजपमधील संभाव्य बदलांमुळे या चर्चेला नवं वळण मिळालं आहे. आता खरंच अमित शहा यांना मोठी जबाबदारी मिळते का, की हा केवळ राजकीय तर्क ठरतो, हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईलच. तुम्हाला काय वाटतं? अमित शहा यांना खरंच उपपंतप्रधानपद दिलं जाईल का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.